रवी म्हात्रेंचा फोन आला 7 वाजता का साहेब 7:15ला खाली येऊन बसणार आहेत तुझ्यासाठी. तर मी काय केलं, नंतर मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. मोबाईल स्विच ऑफ केला आणि मी परत मोबाईल चालू केला नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बंगल्यात गेलो, रवी तिकडून आला, रवी म्हात्रे. रवीला सांगितलं साहेबांना सांग मी आलेलो आहे. रवी म्हणे मी सांगणार नाही का साहेब म्हणे रात्री 8:15 पासून तर 10:15 पर्यंत तुझी वाट बघत होते म्हणे. आणि म्हटलो साहेब जर मूडमध्ये असेल तर साहेबांना सांग विनायक आलेला आहे म्हणून. रवी म्हणे मी बघतो. रवी वर गेला साहेबांकडे. साहेबांना सांगितलं साहेब विनायक आलेला आहे. साहेबांनी सांगितलं बोलो सगळ्यांना. मग आम्ही सगळा परिवार साहेबांजवळ गेलो. साहेबांजवळ गेल्यानंतर साहेबांनी मला डायरेक्ट म्हणे काय रे शिवसेना प्रमुख तू आहे का मी आहे. म्हटलं नाही साहेब तुम्ही आहे. काय म्हणे मी माझं जग वाट बघतं आणि तू मला वाट बघायला लावली. म्हणजे साहेबांचे शब्दही होते. म्हटलं साहेब काय झालं, म्हटलं मी ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो. मला म्हणे खोटं बोलतो का माझ्याशी, तो रामदासच्या घरी बसलेला होता. आणि खरंच मी रामदासच्या घरी बसलो होतो. म्हटलं साहेब मी खोटं का बरं बोलतोय तुमच्याशी, मुळात माझ्या मुलीला आणि होणाऱ्या जावयाला तुमचे आशीर्वाद पाहिजे होते. हे सगळे कोणी आले नाही म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलतोय. मग माझ्या मुलीला एका बगलेत घेतलं, एका बाजूला होणाऱ्या जावयाला घेतलं आणि मामाला म्हणे उभं राहा म्हणे. आणि उभं केलं आणि उभं केलं. काढ रे फोटो म्हणे प्रतापला म्हणे. त्यावेळेचा हा फोटो आहे. त्यावेळेचा हा फोटो आहे. म्हणजे इतकं त्या म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी असं मग शिवसैनिकांना आई आणि बापाचं हे 2 प्रेम आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहे. आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांपासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आज बाळासाहेबांची 100वी जयंती साजरी होते. माझा परिवार जरी BJPत गेला असेल पण मी आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्याच जोमाने, त्याच जोरात, त्याच पद्धतीने मी करणार आहे. कारण खूप प्रेम दिलेलं आहे. त्या माणसा इतकं प्रेम मला म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या आई वडिलांनी सुद्धा दिलेलं नाही. म्हणून बाळासाहेबांची आठवण मी मेलो तरी माझ्या हृदयात राहील.